मागच्या व्हिडिओमध्ये आपण या इक्वेशन पर्यंत आलो होतो. या इक्वेशनला आपण सिम्प्लिफाय करून घेऊ. x या दोघं व्हॅल्यूला मल्टिप्लाय करेल, x इंटू 540x मायनस 3x इंटू x 3x स्क्वेअर. 30 आता या दोघांना मल्टिप्लाय करेल, यांची मल्टिप्लिकेशन आली आपली 16,200. 30 इंटू 3x आला आपला 90x इक्वल टू 540x. 540x गेट कॅन्सल. तिघं व्हॅल्यूना आपण जर अपोजिट साईडला शिफ्ट केलं, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हचा हा झाला निगेटिव्ह आणि हा निगेटिव्हचा झाला पॉझिटिव्ह. तिघं व्हॅल्यूंना आपण डिवाइड करू शकतो 3 ने. 3 ने डिवाइड केल्यावर आलं x स्क्वेअर मायनस 30x, याला डिवाइड केल्यावर आलं 5400. आता स्टँडर्ड फॉर्म आलेला आहे. याला आपण कुठल्याही मेथडने म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपलं फॅक्टरायझेशनने सॉल्व करा किंवा कम्प्लीट स्क्वेअरने करा किंवा फॉर्म्युला मेथडने करा, आन्सर सेम येईल. स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर केला आपण, a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 30, c ची व्हॅल्यू आली -5400. फॉर्म्युला पुट केला. फॉर्म्युल्यामध्ये आपण ॲज इट इज व्हॅल्यू पुट केल्या, -30 प्लस -900. यांची मल्टिप्लिकेशन आली आपली 21,600/2. आफ्टर दॅट -30 प्लस मायनस या ब्रॅकेटला सॉल्व केल्यावर आला अंडर रूट मध्ये 22,500. 30 ॲज इट इज. हा जो आहे हा आहे आपला 150चा स्क्वेअर अपॉन 2. -30 एकदा +150/2, -30 एकदा -150/2. दोघांना सॉल्व केलं 120/2, इथे आलं -180/2. 2 आणि 120 ला डिवाइड केलं 60, 2 आणि 180 ला डिवाइड केलं -90. आपल्याला विचारलं होतं नंबर ऑफ स्टुडंट. आता नंबर ऑफ स्टुडंट कधी आपले निगेटिव्ह नाही राहू शकत, म्हणून नंबर ऑफ स्टुडंट आलं आपलं 60. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.